तर ह्यावर्षी एल निनो सक्रिय झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजानुसार यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे आणि तो सरासरीच्या 90% पडण्याची शक्यता आहे. जून महिना अर्धा उलटलाय, पण पावसाचा अजूनही ठोस पत्ता नाही. काही भागांमध्ये मात्र ढग दिसतायत, मात्र अजूनही पाऊस कुठेही नाही. त्यामुळं साहजिकच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे की पाऊस कधी येणार. अधिक माहितीसाठी आपल्यासोबत सध्या पुणे IMDचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, नक्की पाऊस कधी येणार? अर्धा जून, आज 16 तारीख आहे सर. काय परिस्थिती आहे सध्या? राईट. आपण जर बघितलं तर 8 जूनला तो तळ कोकण त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो पोहोचला होता आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे त्याचा तो अडखळलेला आहे किंवा थांबलेला आहे. त्यानंतर ईस्ट इंडियन रिजन किंवा नॉर्थ ईस्टला पाऊस पडला आहे किंवा तिथे मान्सून पोचला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती किंवा त्याचं जे ॲडव्हान्समेंट आहे ते थांबलेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर इथं बघितलं तर हे सॅटेलाईट पिक्चर आहे, करंट सॅटेलाईट पिक्चर, आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश भाग असेल, यामध्ये कोणतेही ढगनिर्मिती आपल्याला होताना दिसत नाही आहे. आणि ह्यावरून आपण बघू शकतो कुठेही क्लाउड्स अजून दिसत नाहीये, एकदम प्लेन दिसतंय. बरोबर. आणि त्यानंतर इथं जर बघितलं 8 तारखेपासून तर 15 कालपर्यंत ही जी ब्लू लाईन आहे ती पुढं सरकलेली नाही. याचाच अर्थ मान्सून पुढं ॲडव्हान्स झालेला नाही आहे. म्हणजे कोकणवरच दिसतंय मान्सून, पुढं अजून सरकत नाहीये. राईट. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे जे वारे आहेत ते विषुववृत्ताला असे वळखा घालून जातात आणि त्यानंतर त्याची जर तीव्रता जास्त असेल तर मग आपल्याला ह्या रिजनमध्ये किंवा कोकण किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्राचा इंटेरियर पार्ट असेल तिथे जास्त पाऊस पडतो. परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि इथे एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशनसुद्धा आहे, जे की मान्सूनचे जे वारे आहेत त्याच्या ॲडव्हान्समेंटसाठी अडथळा निर्माण करतात किंवा ते खाली पुश केले जात आहेत. जे विंड्स आहेत सर, त्याचबरोबर अल निनोचा सध्या काय परिणाम आहे? कारण आपण बघितलं तर शेतकरी पेरणीसाठी थांबलेला आहे, एक मोठा संकट त्यांच्या समोर आहे. येस. एल निनो ज्यावर्षी असतो किंवा एल निनो ज्यावेळी सक्रिय होतो, एल निनो म्हणजेच काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं तर अशी जी परिस्थिती निर्माण होते, त्यामुळं आपल्याकडं किंवा मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडतो किंवा मान्सूनचे विंड जे आहे ते कमकुवत होतात. तर ह्यावर्षी एल निनो सक्रिय झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजानुसार यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे आणि तो सरासरीच्या 90% पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मॉडेल्सच्या त्रुटी ±4% आहेत. याचाच अर्थ तो 86% किंवा 94% पडू शकतो. तर यावर्षीचं एकंदरीत सांगायचं झालं तर यावर्षीचा जो पाऊस पडणार आहे मान्सूनचा तो सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. एल निनो सक्रिय झालेला आहे. सर, शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? कारण पेरणीसाठी ते तयारी करतायत, मात्र पाऊस अजून कधी पडेल? कारण जून महिना अर्धा उलटलेला आहे. परत अल निनोचा इम्पॅक्ट राहिला तर पुन्हा एकदा जर पावसाने दडी मारली तर त्यांच्यावर काय परिस्थिती उद्भवू शकते? काय काळजी घ्यायची त्यांनी? राईट. आता काही ठिकाणी पाऊस पडतोय, तो वादळी स्वरूपाचा आहे किंवा ज्याला आपण पूर्वमोसमी पाऊस असं म्हणू शकतो. आणि ज्यावेळी मान्सून ऑनसेट प्रोसेस चालू असते अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडतो आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असा पाऊस पडताना दिसतो. ज्यामध्ये समजा एखादं डिस्ट्रिक्ट घेतलं आपण, समजा बीड आहे आणि बीडमध्ये काही गावांमध्ये पाऊस पडतो, काही गावांमध्ये पडत नाही. आणि त्या पावसाच्या बेसिसवर जर तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करणार असाल किंवा पेरणी वगैरे करणार असाल तर ते चुकीचं ठरेल. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये मान्सून पुढे सरकण्याचे चान्सेस नाही आहेत, सर्वदूर पाऊस होण्याचे चान्सेस नाही आहेत आणि त्यामुळं पेरणी करणं चुकीचं ठरेल असं मी म्हणेल. सर, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान असतील, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असतील, सातत्याने आवाहन करतायत अल निनोच्या संदर्भात पाणी जपून वापरा. पावसाचा कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? म्हणजे अर्थात तुम्ही पूर्ण देशाला वॉर्न केलं असेल की कशा पद्धतीने पाऊस येईल, काय असणार आहे आणि काय अडचणींना सामोरं जाऊ शकतो आपण सध्या? राईट. आता यावर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहेत, हे आपण क्लिअरली सांगितलेलं आहे. यामुळं वेगवेगळे प्रश्न उद्भवू शकतात, जसं की पूर्ण सीझनल रेनफॉल जो आहे तो सरासरीपेक्षा जर कमी पडला तर त्याचा इम्पॅक्ट ग्राउंड वॉटरवर होऊ शकतो. त्याचबरोबर शेतीचं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. त्याचबरोबर विजेचा जो काय म्हणता येईल त्याला प्रोडक्शन आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. तर या वेगवेगळ्या सेक्टर्सवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि साहजिकच आहे की सामान्य माणसावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे
वेगवेगळ्या गोष्टींवर याचा मोठा परिणाम होताना दिसतोय. सर, साधारण पुढचे काही दिवस आपण एक आठवडा जर धरला तर पावसाची स्थिती काय असेल? पाऊस होण्याची शक्यता आहे का? कारण अनेक ठिकाणी सध्या पाणी टंचाईचं देखील संकट आहे. पुणे शहरात धरलं किंवा इतर शहरांमध्ये धरलं तर अनेक ठिकाणी तर पाणी कपात लागू केली. काय स्थिती असणार आहे आपल्याकडं? येस, येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही की जेणेकरून मान्सूनचा जो प्रवास आहे तो पुढे सरकला जाईल. आणि आपण जे मॉडेल्सच्या आधारे हे सांगतो त्या मॉडेल्सची अचूकता जी आहे ती 3 ते 5 दिवसांसाठी चांगली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एरर येत जातात. आणि म्हणून येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तरी मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही आहे. आणि त्यानंतर जर अशी काही परिस्थिती किंवा असं वातावरण जर अनुकूल आपल्याला दिसून आलं तर तसे अपडेट्स आपण देत राहू. तर सध्या तरी येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी तरी अनुकूल वातावरण नाही आहे. अर्थात जसं या ठिकाणी सानप सर सांगतायत, हे लाईव्ह पिक्चर्स आहेत. जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रावर इथं काळं दिसतंय आपल्याला, कुठेही क्लाउड्स या ठिकाणी दिसत नाही. त्यानुसार पुढील 4 ते 5 दिवस या ठिकाणी कुठंही पावसाचा अंदाज नाही, हे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जर मान्सून बघितलं तर ते कोकणाच्या किनारपट्टीवर त्या ठिकाणीच आहे. 8 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत, कालपर्यंत आजपर्यंत हे मान्सून त्या ठिकाणीच अडकून पडलेलं आहे. पुढं अजून देखील सरकत नाही आहे. त्यामुळं अर्थातच राज्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न या ठिकाणी आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक देखील कुठेतरी चिंतेत या ठिकाणी आहे आणि पेरणीसाठी देखील थोडं थांबावं असं देखील या ठिकाणी हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन केलं जात आहे. कारण दुबार पेरणीचा देखील संकट येण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या पाऊस कमी असल्याने, अल निनो असल्याने पावसावर देखील याचा मोठा परिणाम आहे. मान्सून कमी आहे, जवळपास 84 to 95% एवढंच पावसाचा अंदाज यावर्षी दर्शवले. त्यामुळं अनेक संकट सध्या या ठिकाणी दिसत आहेत. मात्र त्याचवेळी मान्सून सुरू होईपर्यंत तरी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं देखील या ठिकाणी आवाहन केलं गेलं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.